लोक असं म्हणतात की माझं घर शापित आहे, माझ्या घरामध्ये मला नेगेटिव्हिटी जाणवते. जेव्हा झोपतं ना माणूस तेव्हा त्यांना असं वाटतं की कोणतरी असं गळा दाबतंय किंवा भास होतो की कोणतरी नेगेटिव्ह शक्ती आहे. शापित वास्तू जी असते ह्याचं कारण काय आणि ह्यावर आपण रेमेडी काही देऊ शकतो? गळा दाबले असं फील होतं, तर त्या केसमध्ये निगेटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आपण बोलू शकतो की पिशाचोनी काइंड ऑफ फिलिंग येते त्या घरामध्ये. एक सिंपल रेमेडी आहे. म्हणजे जर आपण देवतांच्या वर जर कोणाला कन्सिडर करत असेल ना, तर ते आपले पित्र आहे. तुम्ही जिवंतपणी तुमच्या आई वडिलांना, तुमचे आजी आजोबा असतील तर त्यांना व्यवस्थित सांभाळ करा. म्हणजे मेल्यानंतर त्यांची विधी करून काय होणार नाहीये. दोष असतात आणि ते आपल्याला समजत नाही. सो हे दोष काय असतात आणि त्याच्यावर पण रेमेडी म्हणजे आहे का आपल्याकडे? आहेत ना. रेमेडी पाहायला गेलं ना तर 90% दोषांवर रेमेडी आहे. आपली जी गोमाता आहे ती सर्वात मोठी देणगी लाभलेली आहे. आणि आपली जी गायी असते ना त्याचा ओरा एवढा पॉवरफुल असतो ना. पंचगव्य ही शास्त्रांमध्ये दिलेली सर्वात सोपी, स्वस्त आणि ब्रह्मास्त्र रेमेडी आहे. बरेच वर्ष झालेत लग्नाला पण तरी संतती प्राप्ती नाही होते, तर वास्तू कारणीभूत असू शकते का ह्यामुळे? अट्रॅक्शन कोणत्या दिशेला रिप्रेझेंट करतं तर उत्तर आणि वायव्यच्या मध्ये एक उत्तर वायव्य दिशा आहे, तर ती दिशा अट्रॅक्शनची आहे. जो व्यक्ती आता समजा नवीन घर घेतोय त्यांनी कोणते दोष अवॉइड करायचे? तसाच प्रकार आहे की एखाद्या वास्तूची नाभी जर तुम्ही नीट केली किंवा एनर्जाइज केली तर तुम्हाला ओव्हरऑल घराला एनर्जाइज करायला मदत करते. साऊथ वेस्ट मध्ये राधाकृष्णाची मूर्ती आल्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर स्टार्ट झालं. हा, तर हे कसं, म्हणजे कनेक्शन काय आहे मला ते काय असतं, कोणतीही वास्तू आहे ना. सर मी ऐकलंय की ईशान्येमध्ये टॉयलेट किंवा किचन जर असेल तर कॅन्सर होतोच, हे खरं आहे का? आपण राहतो त्या घरामध्ये काही ना काही नेगेटिव्हिटी जाणवते. आपण बऱ्याच कामांचा विचार करतो ना, पण ती कामं कधी होत नाही. बऱ्याच प्लॅनिंग असतात रिलेशनमध्ये. जे जे लोक न्यूली मॅरिड आहेत त्यांचे बरेच स्वप्न असतात, पण ते स्वप्न तसे होत नाही, संतती प्राप्ती होत नाही. परत काही विशिष्ट गोष्टी, विशिष्ट रेमेडीज घरामध्ये आपल्याला करायच्या असतात, त्याचा आपल्याला आयडिया, त्याची आपल्याला संकल्पना नसते. कोणतरी प्रॉपर मार्गदर्शन करावं ह्याची आपल्याला अपेक्षा असते, पण कधी कधी असंही होतं बऱ्याच गोष्टी करून आपल्याला तसे रिझल्ट्स पाहायला नाही मिळत. पण आज जो पॉडकास्ट होणार आहे तो तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळवून देणार आहे. बऱ्याच लोकांचे ना कॉमेंट्स होते मागे वास्तूवरती पॉडकास्ट झालेले, त्याच्यावरती वास्तूमध्ये काय काय गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. परत वास्तूमध्ये ना बरेच मंत्र, बरेच रेमेडीज वेगवेगळे केले जातात, त्याच्याविषयी लोकांना माहिती हवी होती. सो मी आज ज्या गेस्टला इन्व्हाइट केलं आहे त्यांचं नाव आहे द वास्तू प्रोग्रामर श्रीराम निकम सर. आणि ह्यांचा 11 वर्षांचा चांगला अभ्यास आहे वास्तुशास्त्रामध्ये. आजच्या पॉडकास्टमध्ये बरेच टॉपिक्स आहेत, जसं कुलदेवी आपल्या घरामध्ये आपल्याला माहिती असणं किती महत्त्वाचं आहे. घरामध्ये कोणते दोष नसले पाहिजेत आणि कोणते दोष असतील तर कोणती रेमेडी करायची ज्याच्याने ते दोष निघून जातील. घरामध्ये जर तुमच्या चुकून ईशान्य दिशेमध्ये किचन आलं असेल, टॉयलेट आले असेल, तर काय अशी रेमेडी आहे जी केल्याने तुमच्या घरातले प्रॉब्लेम्स इझी होऊन जातील, लाईफ तुमची नॉर्मल होऊन जाईल. बऱ्याचदा होतं असं की घरामध्ये चुकीच्या दिशेला किचन किंवा टॉयलेट येतं आणि आपण ब्लँक होऊन जातो, आपल्याला समजत नाही पुढे लाईफमध्ये करायचं काय आहे. पण त्याच्यावरती आज आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहेत आणि खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट होणार आहे. तुम्हाला रेमेडीज बऱ्याच काही मिळणार आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. तर तुम्ही पेन आणि पेपर घेऊन बसा, म्हणजे तुम्ही नोट करू शकता प्रत्येक त्या रेमेडी आणि तुम्ही तुमच्या लाईफला इझी आणि सिम्पल आणि प्रॉपर तुम्ही प्रोग्रेसच्या दिशेने वळाल. सो पॉडकास्ट एंडपर्यंत पहा. आणि हा जो पॉडकास्ट आहे तो प्रत्येक वास्तू, जे लोक नवीन वास्तू घेत आहेत, ज्या लोकांची ऑलरेडी वास्तू आहे पण त्यांनी विचार केला की वास्तूमध्ये काही चेंजेस करायचे, त्या प्रत्येक लोकांना हा पॉडकास्ट पाठवा, म्हणजे त्यांनाही मदत होईल आणि त्यांच्या पण लाईफमध्ये प्रॉब्लेम्स नाही येणार. नमस्कार सर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. खूप बरं वाटतंय मला आज तुम्ही आलात. आपलं ऑलमोस्ट 4 महिन्यापासून बोलणं चाललंय आणि टाइम कुठे ना कुठे मिसमॅच होत होते. करेक्ट. सो आपले टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहेत आणि वेगळा विषय, वास्तूमध्येच वेगळे टॉपिक्स आपण कव्हर करतोय. सो मी पण खूप एक्सायटेड आहे सर. आणि
पॉडकास्ट सुरू व्हायच्या आधी तुम्ही प्लीज आपल्या ऑडियन्सला एक तुमचं शॉर्ट इंट्रोडक्शन करून द्या. सो माझं नाव श्रीराम सुभाष निकम. बेसिकली पाहायला गेलं तर माझा वास्तूचा निगडीत संबंध असा आहे की माझे वडील स्वतः 25 वर्ष झालं वास्तू कन्सल्टेशन करतात. आणि या फील्डमध्ये उतरण्याचं मेन रिझन होतं की मला या गोष्टींवर बिलीफ नव्हता. मी नास्तिक काइंड ऑफ होतो. अच्छा. आणि बऱ्याचदा लोक यायचे, वडिलांच्या पाया पडायचे, पण मला वाटायचं की यार हे काय चाललंय, थोतांड चाललंय. हे काहीतरी जातात, सांगतात की या दिशेची वस्तू इकडे शिफ्ट करा, या दिशेचं किचन इकडे आणि शिफ्ट काम करा होऊन जाईल. आणि काम होऊन जाईल. हा. मी म्हणायचो की अरे असं कुठेच नसतं. त्या गोष्टीचा विचार करून मी या क्षेत्रामध्ये पडलो आणि मी वडिलांना म्हणलं की तुम्ही जे करताय ना ते मला पटत नाहीये. ते म्हणले पटत नाही तर तू एकदा चेक करून बघ. ओके. चेक करून बघ म्हणलं तर मग कसं चेक करायचं. हम्म. म्हणून मग त्यांनी मला 2-3 बुक्स दिले, त्यांनी त्यांचा गायडन्स दिला, त्यांच्यावर मी 2-3 महिने फिरलो ओके. आणि मी तिथून जर्नी स्टार्ट केली. 15 वर्षापूर्वी जर्नी ऍक्च्युली स्टार्ट झाली म्हणजे तशी हम्म. पाहायला गेलं तर. त्याच्यानंतर मी अभ्यास करत गेलो आणि मला समजायला लागलं की यार याच्यात कुठेतरी मिसमॅच आहे, की म्हणजे इथे वस्तू ठेवली तर काय परिणाम होईल हे मला कुठेच भेटत नाहीये. हा. त्याच्यानंतर मला माझे दाजी मंगेश पवार, जे 12 ते 14 वर्ष झालं वास्तू कन्सल्टेशन फुल टाइम करतात, तर त्यांनी मला गायडन्स दिला. त्यांनी 16 दिशा, 32 दरवाजे, 45 देवताज याच्यामध्ये त्यांचा डीप स्टडी झालाय. त्यांनी मला गायडन्स दिला आणि त्याच्यानंतर त्यांच्या पाथवर मी चालायला लागलो. ओके. आणि त्याचा जसा मी स्टडी करत गेलो, कोर्सेस करत गेलो, तिथून मला बरीचशी आयडिया आली की पर्टिक्युलर गोष्ट जर पर्टिक्युलर ठिकाणी असेल तर त्याचा इम्पॅक्ट मानवी जीवनावर म्हणजे सबकॉन्शियस माइंडवर कसा पडतो हा. ते समजायला लागल्यानंतर मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येत गेला. मी जॉब करत असतानाच मी मला ओतून दिलं, ओके. स्टडी चालू केला, दिवस रात्र मी स्टडी केला त्याचा आणि तीच गोष्ट मी माझ्या लाईफवर अप्लाय केली आणि अप्लाय केल्यानंतर मला ट्रिमेंडस फरक पडला. तो फरक पडल्यानंतर मग मी माझ्या गावातली पहिली केस होती की ज्याच्यामध्ये मी एका माझ्या मित्राची, असं मोठेच होते पण मित्रच मी म्हणतो त्यांना, त्यांची वाईफ त्यांना सोडून गेली होती. तर वाईफ सोडून गेल्यानंतर कोणतीही वास्तू बघताना आपण काय करतो की पहिल्यांदा त्याचा प्रॉब्लेम स्टेटमेंट बघतो. प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होतं त्यांचं की त्यांची वाईफ सोडून गेली. ओके. आता वाईफ का सोडून गेली हे थोडंसं डिटेलमध्ये जाणं गरजेचं होतं. हम्म. तर ते बोलले की माझं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, सो त्याच्यामुळे माझी वाईफ सोडून गेली. त्यांना माहिती पडलं. मग ठीक आहे, वाईफ सोडून जाण्याचं मेन रिझन तर आपल्याला समजलं. तर मी त्यांना एकच विचारलं की तुमच्या घरामध्ये साऊथ वेस्ट दिशेला म्हणजेच नैऋत्य दिशेला राधाकृष्णाचा फोटो किंवा स्टॅच्यू आहे का? तर ते बोलले की नाहीये. मी म्हणलं एकदा चेक करा. त्यांच्या कपाटामध्ये त्यांनी चेक केलं तर 3 राधाकृष्णाच्या छोट्या छोट्या मूर्ती तिथून सापडल्या. ओके. राधाकृष्ण ईशान्येला असणे, पूर्व ईशान्येला असणे योग्य आहे, योग्य आहे. पण तेच जर त्याची जागा नैऋत्याला गेली, भले ते फोटो फॉर्म मध्ये असू द्या किंवा स्टॅच्यू फॉर्म मध्ये असू द्या, तर एक्स्ट्रा मॅरिच्युअलचे अफेअरचे चान्सेस खूप प्रमाणामध्ये वाढतात. अजूनही काही रिझन्स आहेत की एक्स्ट्रा मॅरिच्युअल अफेअर कसं होऊ शकतं, पण हे एक वन ऑफ द रिझन आहे. मग ते त्यांना मी तिथून काढायला लावलं. त्याच्यानंतर पूर्व आग्नेयला किचन होता. पूर्व आग्नेयचा किचन हा छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद क्रिएट करतो, अँझायटी क्रिएट करतो, ओव्हर थिंकिंग देतो. तो त्यांचा तिथून शिफ्ट करून आग्नेयला शिफ्ट केला आणि त्यांच्या पत्नीचा फोटो आणि त्यांच्या पत्नीचा फोटो मी वायव्य दिशेला शिफ्ट केला. आणि काही ऍडव्हान्स रेमेडीज होत्या, ग्रॉसरीज रेमेडीज आपण बोलू शकतो, ज्या किचनमध्ये अवेलेबल असतात बट त्या देवता ऍक्टिव्हेशनला यूज करतात. अच्छा. त्या रेमेडीज मी तिथे अप्लाय केल्या. विदिन मंथमध्ये त्यांना ऍटलिस्ट एक कॉल आला. कॉल आल्यानंतर त्यांचं कनेक्शन बनलं. पूर्वेला एक मी फोटो ऍड केला का तर कनेक्शन बनावं, त्यांचं कनेक्शनच बनत नव्हतं. कॉल आला, त्याच्यानंतर त्यांच्यात बातचीत झाली थोडीफार आणि एक 2 महिन्यामध्ये त्यांचा रिझल्ट भेटला की त्या रिटर्न आल्या. अच्छा. आता अनफॉर्च्युनेटली ती माझी पहिली केस होती. मला ती एक माझ्यासाठी महत्वाची होती, कारण कुठून तरी रिझल्ट, माझ्यासाठी पैसा महत्वाचा नव्हता किंवा कन्सल्टेशन मध्ये मला रिझल्ट महत्वाचा होता. तो मला रिझल्ट भेटला. पण विदिन 2 मंथ्समध्ये परत त्या निघून गेल्या का तर त्यांनी पूर्व आग्नेयमध्ये चूल परत टाकली, तिथे जेवण करायला चालू केलं आणि त्यांच्यामध्ये वाद होऊन ते स्टार्ट झाले आणि तिथून ते निघून गेले. तो प्रश्न वेगळा. बट इन शॉर्ट मला सांगायचं होतं की जर्नीची सुरुवात माझी अशी झाली. सर, तुम्ही ह्यामध्ये डीप स्टडी केलाय. मला सांगा, साऊथ वेस्ट मध्ये राधाकृष्णाची मूर्ती आल्यामुळे त्यांचा डिवोर्स झाला, म्हणजे ते निघून गेले, सॉरी, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर स्टार्ट झालं. तर हे कसं, म्हणजे कनेक्शन काय आहे मला ते सांगा. काय असतं, कोणतीही वास्तू आहे ना, कोणत्याही रेंटेड हाऊसमध्ये जा किंवा तुम्ही तुमच्या ओन्ड हाऊसमध्ये जा, तुम्ही त्या वास्तूला कधी ऍक्सेप्ट करायला लागता. ऍक्सेप्टन्स म्हणण्यापेक्षा तुम्ही कम्फर्टेबल कधी होता ते सांगा मला. आयडियली बघायला गेलं तर 3 महिने तरी तुम्हाला कम्फर्टेबली व्हायला जातात. म्हणजे सबकॉन्शियसली तुम्ही त्या वास्तूला 3 महिन्यानंतर ऍक्सेप्ट करायला लागता. बरोबर. मग 3 महिने जर एखादी वस्तू एखाद्या दिशेला असेल तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडवर 100% पडतो. मग ती फक्त राधाकृष्णाची मूर्तीच नाही, तर या केसमध्ये तुम्ही साऊथ वेस्टला असलेली सुई तुम्हाला टोचून बोलायला भाग पडते. एवढ्या डिटेलमध्ये आपण गेलो तर जगणं मुश्किल होईल, त्यामुळे आपण एवढ्या डिटेलमध्ये नको जायला. पण इन शॉर्ट, राधाकृष्णाचा साऊथ वेस्टची मूर्ती, म्हणजे साऊथ वेस्ट म्हणजे ही रिलेशनशिपची दिशा आहे. पती पत्नीचं रिलेशनशिप आलं, घरातल्यांचं रिलेशनशिप आलं.
बट राधाकृष्णांना रिप्रेझेंट करताना आजच्या युगामध्ये कसं रिप्रेझेंट केलं जातं? लक्ष्मीनारायण म्हणजे पती पत्नी, राधाकृष्ण म्हणजे पती पत्नी नाहीये तसं पाहायला गेलं. ओके, त्यांचं पवित्र प्रेम होतं तो पाठ वेगळा, समजलं. बट त्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे चान्सेस वाढतात, ओके, असा विषय आहे. कारण ते Subconsciously राधाकृष्ण म्हणजे हजबंड वाईफ नाहीये. नाहीयेत ते, करेक्ट. ओके, तिथेच तुम्ही लक्ष्मीनारायणाची मूर्ती ठेवा, फोटो हा, ठेवा, relation strong होणार. रिलेशन स्ट्रॉंग होईल तुमचं. ओके, तुमची वैयक्तिक फोटो ठेवा, रिलेशन स्ट्रॉंग होईल. बट राधाकृष्ण स्पेसिफिकली नाही, तो ईशान्येमध्ये ठेवा, का तर ते पवित्र प्रेमाचं प्रतीक आहे. आजकालच्या युगामध्ये लोकांना पवित्र आणि अपवित्र प्रेम काही राहिलेलं नाही, हम्म, म्हणून ते तिथे चालणार नाही. ओके. असं. तेच मला वाटलं तुम्हाला म्हणजे प्रॉपर आन्सर द्याल तुम्ही. सर, बरेच प्रश्न आहेत, मी नोट डाऊन केलेत. आता लोक असं म्हणतात की माझं घर शापित आहे, माझ्या घरामध्ये मला नेगेटिव्हिटी जाणवते, अडकतात कामं, जी काही कामं आम्ही पैशांची किंवा लाईफला पुढे जाण्यासाठी मी विचार करतो, सगळी कामं अडकतात. आणि मेन म्हणजे जेव्हा झोपतं ना माणूस, तेव्हा त्यांना असं वाटतं की कोणतरी असं गळा दाबतंय किंवा भास होतो की कोणतरी नेगेटिव्ह शक्ती आहे आपल्या घरामध्ये. सो ही शापित वास्तू जी असते, ह्याचं कारण काय आणि ह्यावर आपण रेमेडी काही देऊ शकतो का? सो वास्तू कन्सल्टेशन करताना किंवा वास्तू पाहिल्यानंतर आपल्याला बरेचसे दोष सापडतात. त्याच्यानंतर समजतं की आपल्याला ही शापित वास्तू आहे का नाही. एकतर आपण स्वरविज्ञानाच्या माध्यमातून एनर्जी चेक करू शकतो की कोणत्या भूमीमध्ये गेल्यानंतर आपला कोणता स्वर चालू आहे, ओके, तो एक पॉईंट झाला. त्याचबरोबर जर नैऋत्य दिशेला मेजर दोष असेल ना, तर शापित वास्तू होण्याचे मेजर रिझन असतात. पण आता तुम्ही स्पेसिफिकली बोलला की कोणतरी गळा दाबले असं फील होतं, तर त्या केसमध्ये निगेटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे आपण बोलू शकतो की ओके, पिशाचोनी काइंड ऑफ फिलिंग येते त्या घरामध्ये, किंवा निगेटिव्ह एनर्जीज पकडूया आपण सध्याच्या भाषेमध्ये. तर त्या केसमध्ये महागडे उपाय करण्यापेक्षा एक सिंपल रेमेडी आहे. नवनाथ भक्तिसार मधला 5वा अध्याय हा एवढा पॉवरफुल अध्याय आहे ना, बऱ्याच ठिकाणी बंद पडलेले 5-5 वर्ष बंद पडलेली कामं मी स्टार्ट केली आहेत फक्त या एका अध्यायाच्या जीवावर. ओके. नवनाथ भक्तिसाराचा अध्याय आहे ना, तिथल्या निगेटिव्ह एनर्जीला रिमूव्ह करण्यासाठी भाग पाडतो. कसा करायचा आहे? सुचिरभूत होऊन तुम्हाला 5 दिवसासाठी हे अध्याय करायचे. तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला बोलवून त्यांच्याकडून त्याचा पर्टिक्युलर पाठ करून घेतला, 1 तासाचा 2 तासाचा जर पाठ करून घेतला त्या पर्टिक्युलर स्थानावर, तर तिथे असलेली निगेटिव्ह एनर्जी, कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी असू द्या, ती तिथून निघून जाण्यामध्ये मदत पडते. अच्छा. जर तुम्हाला ब्राह्मणांना बोलवून त्यांना दक्षिणा देणं शक्य नसेल, तर तुम्ही योग्य वर्तन करून योग्य आहार घेऊन जरी तुम्ही 5 दिवस त्याचा पाठ केला तरी तुम्हाला त्याचा फळ मिळून जातं. ओके, सो ती नेगेटिव्हिटी निघून जाते 200% निघून जाते. अच्छा, सो हे शापित घर जी लोक म्हणतात माझं शापित घर आहे, फक्त त्यांना वाटत पण असेल की घरामध्ये काहीतरी नेगेटिव्ह चाललंय किंवा माझी अडकलेली कामं होत नाहीये, त्यांनी जरी हे रेमेडी केली तरी त्यांचं कामं होत. येस, करेक्ट आहे, हे Okay. निघून जाईल. पण Okay. याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी येते की आता फॉर एक्झाम्पल आपण तिथे असलेल्या निगेटिव्ह एनर्जीला काढून टाकलं, बट घरामध्ये असे काही दोष तयार झालेले आहेत, जसं की नैऋत्येला तुमच्या एंट्रन्स तयार झालेला आहे, तो ऑटोमॅटिकली तुम्ही राहूच्या एनर्जीला, म्हणजे अशाच निगेटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करत आहात. भलेही आपण एकदा काढून टाकलं त्याला, तर परत येण्याचे चान्सेस आहेत, म्हणून तो दोष काढणं पण तेवढंच गरजेचं आहे. ओके असा सर, विषय. आता दोन्ही पण विषयावरती ना तुम्ही साऊथ वेस्टला जरा जास्त इम्पॉर्टन्स दिलात की त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. येस. सर, पुढे जाण्याआधी ना तुम्ही मला हे सांगा, साऊथ वेस्टला आपण चांगलं कसं ठेवू शकतो, काय काय गोष्टी साऊथ वेस्टला आल्या पाहिजे ज्याच्यानी घरामध्ये हे काही प्रॉब्लेम, जसं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं तुम्ही मगाशी सांगितलं, तिथे राधाकृष्णाची मूर्ती आल्यामुळे होऊ शकतं, तसंच काय गोष्टी आपण ठेवू शकतो चांगल्या ज्याच्यानी आपलं रिलेशन चांगलं राहील आणि पैशांमध्ये काही इश्यू नाही येणार, घरामध्ये पॉझिटिव्हिटी कायम राहील. साऊथ वेस्ट दिशा पहिले तर समजून घेऊया की काय एक्झॅक्टली रिप्रेझेंट करते. तर साऊथ वेस्ट दिशा म्हणजेच नैऋत्य दिशा आपल्या रिलेशनशिपला, स्टेबिलिटीला म्हणजे स्थिरतेला रिप्रेझेंट करते. मग स्थिरता कोणकोणत्या रूपामध्ये आपण पाहतो? स्थिरता म्हणजे आपल्या रिलेशनशिपमध्ये पण स्थिरता येते, येस, पैशामध्ये पण स्थिरता येते, जॉबमध्ये पण स्थिरता येते. ही पृथ्वी तत्वाची जागा आहे. पृथ्वी तत्वाच्या जागेमध्ये कोणत्या गोष्टी नसायला हव्या पाहायला गेलं तर? बेसिकली पाहायला गेलं तर जलतत्व नकोय तिथे, ओके, आणि एअर एलिमेंट म्हणजे आपण पाहायला गेलं तर ट्री, झाडांना आपण एअर एलिमेंटला रिप्रेझेंट करतो कारण ते हवा प्रोड्यूस Okay. करतात, ऑक्सिजन प्रोड्यूस करतात. तर नैऋत्येला जर तुमच्या झाड असेल तर ऑटोमॅटिकली ते जमिनीमध्ये मुळे गाडणार आणि स्पेस क्रिएट करणार. शेवटी अर्थमध्ये तो स्पेस एलिमेंट क्रिएट हो, करणार. हो. काही केसेसमध्ये आपण तिथे झाडे अलाउड करतो, थोडासा स्पेस नात्यांमध्ये क्रिएट व्हावा जेणेकरून एकमेकाला प्रायव्हसी भेटावी म्हणून आपण सजेस्ट करू शकतो. ओके, बट मेजर जास्त मुळे गाडणारे जर झाडं आपण तिथे लावली तर तुमच्या नात्यांमध्ये नक्कीच स्पेस क्रिएट होईल. त्यामुळे झाड तिथे नसायला हवे.
काय असायला हवे, तर तिथे जडत्व असायला हवं. त्या दिशेला लोखंड रिप्रेझेंट केलं जातं. नैऋत्य दिशेला लोखंड किंवा ब्रास पण वापरू शकता. त्याचबरोबर तुम्हाला नातं चांगल्या प्रकारे करायचंय तर थोड्या प्रमाणामध्ये पारा ऍड करू शकता. पारा, येस. तर पाऱ्याने सुद्धा नातं मजबूत होतं. त्याचबरोबर स्थिरता ओव्हरऑल सर्व गोष्टींमध्ये मिळते तुम्हाला. अजून काय करू शकता, तर त्या दिशेला रिप्रेझेंट कोणता कलर करतो, येलो कलर रिप्रेझेंट करतो, म्हणजे पिवळा. पिवळ्यामध्ये आपण स्पेसिफिकली लाईट ग्रीनिश शेड मी अवॉइड करायला सांगतो किंवा ब्राउनिश शेड. बऱ्याचदा येलो कलरमध्ये पण शेड्स येतात, तर त्या चालत नाही. तर रिलेशनशिपला येलो कलर किंवा गोल्डन कलर तुमच्या अजून मजबूत करेल. त्याचबरोबर जे रिव्हलचे पेबल्स असतात ना, ते पण तुम्ही तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंग लॉटमध्ये ऍड करू शकता किंवा एखाद्याचा फ्लॅट आहे तर फ्लॅटमध्ये पण त्या दिशेला तुम्ही लीड ऍड करू शकता, लीडचे हेलिक्स ऍड करू शकता, लीडच्या हेलिक्स बरोबर पेबल्स ऍड करू शकता तिथल्या जडत्वाला वाढवण्यासाठी. ओके. मग बऱ्याचदा लोकांचा जिना एका दुसऱ्या साईड दिशेला असतो, तर जिना आणि जडत्व ह्याचं डायरेक्ट कनेक्शन आहे. आयडियली बघायला गेलं तर नैऋत्य दिशा पृथ्वी तत्वाची जडत्वाची दिशा आहे. तिकडे जर जडत्व नसेल तर तुम्ही रिव्हर पेबल्स, हेलिक्स, लीडचे स्पेसिफिक हेलिक्स, लोखंड आणि पारा या गोष्टी जरी तुम्ही ऍड केल्या आणि येलो कलर ऍड केला किंवा आपण हळदीची गाठ पकडूया किंवा हळद पकडूया, तर याने बरीचशी भक्कमता त्या दिशेला निर्माण होते आणि तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट तुमच्या जीवनावर दिसायला लागतात. अच्छा, सो इथं जडत्व आलं पाहिजे. जडत्व आलं पाहिजे. ओके. मी ना बऱ्याचदा सर हे ऐकलं की अष्टदिग्पाल एक प्रकार असतो, त्याची स्थापना केली जाते. आणि हे काय असतं, अष्टदिग्पालची स्थापना म्हणजे काय, ह्याच्यानी नेमकं काय होतं आपल्या लाईफमध्ये? अष्टदिग्पाल आता पाहायला गेलं तर सर्व लोकांना 8 दिशा माहितच आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि त्यांच्या सब दिशा, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. तर ह्या 8 दिशांना 8 देवतांना रिप्रेझेंट केलंय आणि ह्या 8 देवतांचे 8 वेपन्स आहेत. आपण काय करतो या प्रोसेसमध्ये, ब्रास किंवा कॉपरचे वेपन घेतो किंवा देवतांच्या मूर्ती घेतो विथ वेपन. त्यांची घरच्या घरी कोणीही पूजा करू शकतो, कुठूनही ऑर्डर करा तुम्ही, घरच्या घरी पूजा करा. पूजा करण्यासाठी बेसिक त्यांच्या चिदवस्तू वापराव्या लागतात. चिदवस्तू म्हणजे काय, ते देवतांचं खाद्य. फॉर एक्झाम्पल ते खाद्य जरी नाही भेटलं तरी आपण पिवळी मोहरी, त्याचबरोबर हळद, देशी गाईचं शेण, देशी गाईचं गोमूत्र, गंगेचं पाणी नसेल तर नॉर्मल एक शुद्ध पाणी, आणि त्याचबरोबर दुधामध्ये केशर टाकून आपण दूध, केशर आणि पाणी टाकून एक मिश्रण तयार करतो. हे सगळं जर एकत्र घेतलं आपण आणि त्या पर्टिक्युलर दिशा आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज काय होतं की बऱ्याचदा आपण म्हणतो की ही उत्तर दिशा, ही पूर्व दिशा, पण एक्झॅक्टली किती डिग्री टिल्टेड आहे ते आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. सो त्या दिशा आयडेंटिफाय करून बेंबीच्या वरच्या सेक्शनला, म्हणजे ह्याची स्थापना भिंतीच्या वर करावी लागते, बेंबीच्या वर. तिथे आपण खड्डा करून पर्टिक्युलरली मंत्रांचा जाप करतो. या पर्टिक्युलर 8 देवतांचे मंत्र असतात त्यांना ऍक्टिव्हेशन करण्यासाठी. त्याचबरोबर त्यांचे जे वेपन्स असतात त्या वेपनना ऍक्टिव्हेशन करण्याचे पण मंत्र असतात. सुरुवातीला आपण गणपतीची प्रार्थना करतो, कारण कोणतीही पूजा आपण गणपतीच्या प्रार्थनेने स्टार्ट करतो. ती स्टार्ट करून आपण पूर्वेपासून स्टार्ट करून ईशान्येपर्यंत त्या देवतेंचं किंवा त्यांच्या वेपनचं स्थापन करतो. ते ब्रास किंवा कॉपरमध्ये दोन्ही कशामध्येही चालू शकतात. आणि स्थापन करून त्यांना आवाहन करतो की तुम्ही अष्टदिशांनी आमच्या संपूर्ण कुटुंबाचं, कुळाचं रक्षण करा. आणि ऍक्च्युअली मध्ये लोकांना याचे रिझल्ट पॉवरफुल जाणवतात. विदिन वीक मध्ये रिझल्ट जाणवतात तुम्हाला याचे, त्या स्थापनेनंतर. एवढे पॉवरफुल रेमेडी आहे अष्टदिग्पाल. ओके. तसंच कुळाचार होणं हे महत्वाचं आहे का? बऱ्याच घरामध्ये मी पाहतो की म्हणजे वास्तू 100% वास्तू कंप्लायंट करून घेतात, पण काही ना काही गोष्टी राहून जातात त्यांच्याकडनं. सो आता तुम्ही मगाशी सांगितलात कुळाचार वगैरे बद्दल, तर हे कुळाचार किती महत्वाचे आहे आपल्या लाईफमध्ये? आता वास्तू 100% कंप्लायंट होते का, पहिलं तर याच्यावरच बोलूया. 100% वास्तू कंप्लायंट कोणाशीच होत नाही. काही ना काही दोष क्रिएट होतोच. का तर जी वास्तू आपल्याला मिळते ना, ते पूर्वजन्मीच्या कर्मानुसार किंवा चालू जन्मीचं जे कर्म असतं ना, त्याचा रिझल्ट म्हणूनच आपल्याला ती वास्तू भेटलेली असते. तर तुम्हाला जी वास्तू भेटते ना, त्याच्यामध्ये असेच दोष क्रिएट झालेले असतात जे तुमच्या पत्रिकेमध्ये असतात. हा ॲस्ट्रोवास्तूचा पार्ट आहे, तो आपण नंतर कव्हर करूया. पण तशी वास्तू आपल्याला भेटते. 100% कंप्लायंट वास्तू कोणालाच भेटत नाही. काही ना काही दोष राहतोच, कारण काही परफेक्ट नाहीच आहे या जगामध्ये. आणि सेकंड, तुम्ही कुलाचाराबद्दल बोलला तर फक्त वास्तुशास्त्र किंवा वास्तूचा अप्लाय करून तुमची लाईफ चांगली होते का, तर नाही होत. तर त्यासाठी तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा पण सहारा घ्यावा लागतो. जसं एक वास्तू आहे तसं एक ॲस्ट्रो आहे, त्याच प्रकारे तुमचा कुलाचार महत्वाचा आहे. कुलाचार म्हणजे काय,
आपलं कुळ आहे, कुठल्या तरी कुळामध्ये आपण जन्माला आलोय, जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं कुळ आलं तसं Yes. आपलं कुळ आलं. तर ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलोय त्या कुळाची रक्षा करणाऱ्या देवी आणि देवता असतात, म्हणजे आपले आई आणि वडील असतात. वडील, हा. तर ते आई वडील प्रत्येक आडनावावरून आयडेंटिफाय केले जातात. बऱ्याच लोकांना बरेचसे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या आडनावावरून त्यांची कुलदेवता आणि कुलस्वामिनी विथ स्थान आयडेंटिफाय करता येते. बऱ्याच लोकांना माहित नसेल तर तो नंतरचा पाठ आहे, तो आपण पाहूया. बट त्या कुलदेवता आणि कुलस्वामिनीला वर्षातून कमीत कमी एकदा जाऊन गाठभेट घेणे, बरोबर. त्यांची विचारपूस करणे किंवा त्यांना पोशाख करणे, त्याचबरोबर त्यांना नैवेद्य देणे. नैवेद्यामध्ये पण बऱ्याचदा प्रकार येतो. आता फॉर एक्झाम्पल पकडा, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जणांची कुलदेवता ही ज्योतिबाराय आहे आणि खंडोबा आहे बऱ्याच लोकांची. त्याचबरोबर कुलस्वामिनी पाहायला गेलं तर तुळजामाता बऱ्याच लोकांची आहे. तर मग यांना जे काही त्यांचा गोडा नैवेद्य लागतो तो द्यावा लागतो. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी खारा नैवेद्य द्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल तुळजामातेच्या पायाखाली जो महिषासूर आहे त्याने पण तिला एक वरदान मागितलेलं की मी तुझ्या हातून माझा मृत्यू होतोय तर मलाही तुझ्याबरोबर तुझं नाव घेऊ दे, मलाही त्याचा नैवेद्य Okay. भेटू दे, म्हणून तिला महिषासूर मर्दिनी बोलतात. पण त्याचा नैवेद्य काय आहे? त्याचा खारा नैवेद्य आहे. खारा नैवेद्य म्हणजे नॉनव्हेज. तर तो नॉनव्हेज दिला जातो. तो नॉनव्हेज पर्टिक्युलरली त्या महिषासुराला दिला जातो. अच्छा. बऱ्याच लोकांना हे माहित नसेल तर ते फक्त गोडा नैवेद्य करतात देवीसाठी. मग त्याचबरोबर प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी चेक करावं की कुठे कुठे गोडा नैवेद्य खारा नैवेद्य दिला जातो. त्याचबरोबर साडी चोळी पोशाख कोणत्या प्रकारचा केला पाहिजे, किंवा बऱ्याच ठिकाणी खंडोबाला गेल्यानंतर थळी उचलणे, भंडारा करणे, जागरण करणे, गोंधळ करणे हे व्यवस्थित समजून घेणे, ते विधी प्रॉपरली करणे आणि मानसिक रूपामध्ये तिथे करणे. ओके. मेंटल प्युअरिटीने करणे. म्हणजे मन कुठेतरी दुसरीकडे आहे ना, आपण तिथे विधी करतोय तसं करू नका. पूर्ण मनोभावे तिथे सहकुटुंब सहपरिवार जाऊन हे विधी करा. येस. तुम्हाला कुलाचार केल्यानंतर कुलाचारमध्ये कुलदेवता आणि कुलस्वामिनी दोन्ही येतात. बऱ्याच लोकांचा हा गैरसमज होतो की आम्ही फक्त खंडोबाला जातो, आमचं तेच कुलाचार आहे. बरोबर. नाहीये. तर कुलदेवता आणि कुलस्वामिनी दोन्हीला जाऊन या. तुमच्या कुळाभोवती एक सुरक्षा कवच तयार होतं. ओके. हे तुमची पूर्णपणे प्रोटेक्शन करतात. बट कुलाचाराबरोबर फक्त आपण म्हणलं की कुलाचाराने पण होणार आहे का, तर नाही. कुलाचाराबरोबर अजून एक गोष्ट येते, ते म्हणजे पित्रांची शांती. ओके. म्हणजे जर आपण देवतांच्या वर जर कोणाला कन्सिडर करत असेल ना, तर ते आपले पित्र आहेत. पित्र म्हणजे काय? आपली जी मागची पिढी होती. पहिली गोष्ट तर तुम्ही जिवंतपणी तुमच्या आई वडिलांना, तुमचे आजी आजोबा असतील तर त्यांना व्यवस्थित सांभाळ करा. म्हणजे मेल्यानंतर त्यांची विधी करून काय होणार नाहीये तुमचं. बरोबर. जर तुम्ही जिवंतपणी त्यांची व्यवस्थितपणे सेवा केली आणि त्याच्यातून जर त्यांचं काही राहिलेलं आहे स्पेसिफिक, तर त्या केसमध्ये जर ते रेक्टिफाय करायचं असेल तर पित्रांच्या शांती बऱ्याचशा पुराणांमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. तर पित्रांच्या शांती करणं पण तेवढंच गरजेचं आहे. का तर आपल्या पित्रांकडून जे सुरक्षा कवच तयार होणार आहे, एक झालं कुलाचाराचं सुरक्षा कवच आणि हे दुसरं आहे ते पित्रांचं सुरक्षा कवच. तर पित्रांचं सुरक्षा कवच तेवढंच महत्वाचं आहे. ओके. म्हणजे मी देवी देवतांच्या वर पित्रांना कन्सिडर करतो. कन्सिडरिंग म्हणजे फॅक्ट काय आहे, जर तुम्ही त्यांचा व्यवस्थितपणे सांभाळ केला असेल तर. तुम्ही जिवंतपणे सांभाळ करत नाही जर एक्सपेक्ट करत असाल तर काही होणार नाही. काय करायला हवं त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर 3 दिवसाचे विधी असतात. नारायण बली, नागबली, त्रिपिंडी, कालसर्प आणि शापविमोचन. हे विधी दर 3 वर्षातून किंवा 5 वर्षातून. ओके. म्हणजे घरातील जे प्रमुख असतील, आई वडील जे असतील, त्यांनी तिथे जाऊन व्यवस्थितपणे करणे. हे विधी कुठे होतात? हे विधी करण्याची तशी बघायला गेलं तर भरपूर स्थानं आहेत. बट वैयक्तिक मी रिकमेंड करेन की ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो, आता ऑनलाईन सर्च करा तुम्ही कुठे भरतो. तसं पाहायला गेलं तर त्र्यंबकेश्वरला भरतो, गयाला भरतो आणि आय गेस हरिहरेश्वरला पण नाही, हरिहरेश्वरला नाही भरत, बट तिथे केला जातो विधी. हरिहरेश्वर आणि आपली नरसोबाची वाडी या स्थानालाही महत्व आहे. तिथेही तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. बट डायरेक्ट कनेक्शन जर शंकराशी करायचं असेल किंवा या विधींचं रिझल्ट जरा थोड्या जास्त प्रमाणामध्ये हवा असेल तर तुम्ही जिथे त्र्यंबकेश्वर म्हणजे त्र्यंबकेश्वर किंवा गया जिथे कुंभमेळा भरतो. बरोबर. आता कुंभमेळ्याचं महत्व काय आहे तसं पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी अमृताचे थेंब पडले, 3 ठिकाणी अमृताचे थेंब पडले, तिसरं स्थान मला आता जस्ट रिकॉल होत नाहीये, पण ज्या ठिकाणी अमृताचे थेंब पडले तिथे कुंभमेळा ठराविक वर्षानंतर भरतो. त्या ठिकाणी साधू वगैरे येतात, त्यामुळे तिथून डायरेक्टली महादेवाशी कनेक्शन बनतं. सो मी रिकमेंड करेन की त्या स्थानाला पहिली प्रायोरिटी द्या. बरोबर. 3 दिवसाचे प्रॉपर विधी करा. काही जण 1 दिवसात करतात, काही जण 2 दिवसात करतात, तर तसं करू नका. तुम्हाला प्रॉपर रिझल्ट हवे असतील, तुम्ही जन्माला येताना पण 9 महिने पोटामध्ये काढले ना, तसंच हा प्रकार आहे. हे विधी शॉर्टकट मध्ये करू नका. पण ती खूप इम्पॉर्टंट आहे. मी पाहिलंय त्र्यंबकमध्ये प्रॉपर ते कपडे घालतात तसे, करेक्ट, कुंडामध्ये आंघोळ करून ती पूजा करतात आणि जी
म्हणजे जे भटजी ते सांगत असतात पूजा करत असताना फील होणार तुम्हाला की पित्र आलेत, ते येस, एक्झॅक्टली. खातायत आणि शांत Correct. म्हणजे मुक्ती मिळते त्यांना आणि तो पीस आपल्याला ती शांतता पण जाणवते. नक्कीच हा. जाणवत आहे. आता हे विधी करून झाल्यानंतर पण बऱ्याचदा लोकांचा गैरसमज होतो की आता केलं तर झालं. झालं. हा. असं नाहीये. हम्म. तुम्ही हे विधी करून आल्यानंतर कमीत कमी वर्षभर, बरेच जण 6 महिने फॉलो करतात, बट मी रिकमेंड करेन वर्षभर तुम्ही नॉनव्हेज बरोबर. पूर्णपणे त्याग करा. हम्म. नॉनव्हेज म्हणजे हा तामसिक आहार झाला. तर तुम्ही पितरांसाठी काहीतरी त्याग करायचं म्हणून तुम्ही नॉनव्हेज त्याग करा. Yes. त्याचबरोबर मद्यपान त्याग करा. तर ह्या गोष्टी तुम्ही त्याग केल्या ना तर तुमचं त्याला फलित होण्यामध्ये मदत मदत होते. होते. हा. त्याचबरोबर या घाटावरच्या विधी आहेत. एक काळजी लोकांनी काय घ्यायला हवी की बरेचसे ब्राह्मण, मी पूर्ण ब्राह्मणांना इथे आक्षेप नाहीये किंवा मी चुकीचं कन्सिडर करत नाही, पण काही ब्राह्मण किंवा काही यजमान सुद्धा इन्सिस्ट करतात ब्राह्मणांना की घरामध्ये हे विधी करा का तर स्वस्तामध्ये होत आहेत म्हणून. ओके. पण तसं करू नका. हे घाटावरचे विधी जर तुम्ही घरामध्ये केले तर घरामध्ये तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी आणि पिशाची योनीचा भास व्हायला चालू होईल. बरोबर. जे खूप निगेटिव्ह आहे, मी 2-3 केसेसमध्ये आयडेंटिफाय केले. सो ते स्ट्रिक्टली अवॉइड करा. म्हणजे त्यांनी घरी केले. हा, घरी केल्यामुळे हे त्रास त्यांना सुरू झाले. अच्छा. त्याच्यानंतर परत नवनाथाचा पाठ, बाकीचे काही विधी, हा. किंवा तुम्ही तुमची एनर्जी वाढवा. बरोबर. तुमची एनर्जी कशी वाढवू शकता? घरामध्ये तुम्ही हनुमंताचा, मारुती स्तोत्राचा पाठ, रामरक्षा म्हणायला चालू करा, हनुमान चालिसा डेली म्हणायला चालू करा. Yes. म्हणू शकत नाही डेली तर तुम्ही युट्यूबला हा. Play रिपीट करा. म्हणून प्ले करा. हा, हा. ती एनर्जी व्हायब्रेशन Yes. तुमच्या घरामध्ये क्रिएट करू द्या. Aura तुमची create एनर्जी. करा. येस, करेक्ट. असं बरोबर करू आहे. शकता तुम्ही पाहिलं. सर, दोष असतात आपल्या घरामध्ये. तुम्ही मगाशी म्हणालात की दोष असतात आणि ते आपल्याला समजत नाही. सो हे दोष काय असतात आणि त्याच्यावर पण रेमेडी म्हणजे आहे का आपल्याकडे? आहेत ना. रेमेडी पाहायला गेलं ना तर 90% दोषांवर रेमेडी आहे. ओके. म्हणजे 10% दोष वास्तूमध्ये येतात ना, त्याला स्ट्रिक्टली बिग नो सांगितलेलं आहे की नॉट रिकमेंडेड अट ऑल. तुम्ही त्या केसमध्ये आहे ना घर सोडा किंवा प्रॉपर्टी सोडा. ओके. जर तुम्हाला त्या केसमध्ये रिलोकेशन पॉसिबल नसेल, तसं त्याचा निवारण आहे. तो दोष पूर्णपणे काढण्यासाठी जर पॉसिबल असेल तर आपण सल्ला देतो आणि ते निवारण करण्यास भाग पाडतो. पण फ्लॅट सिस्टममध्ये ते बऱ्याचदा पॉसिबल नसतं. ओके. आता कोणते दोष आहेत की ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की कंपल्सरी तिथे निवारण नाहीये? तर ईशान्य दिशा आणि उत्तर ईशान्य दिशा. आता दिशा पाहायला गेलं तर ह्या 8 दिशांच्या वर अजून 8 दिशा असतात, 16 दिशा. Yes. त्याच्यामध्ये 32 दरवाजे. 32 दरवाजामध्ये पाहायला गेलं तर 45 देवताज, डायटीज असतात, 45 देवता. याच्यामध्ये बारीकपणे गुगल मॅपवरून डिग्री आयडेंटिफाय करून, घराचं ब्रह्मस्थान आयडेंटिफाय करून जेव्हा आपण हे मॅपिंग करतो, त्या दिशेनुसार बरेच जण काय कन्सिडर करतात की एक दिशा कन्सिडर करतात, ही पूर्व, आणि पूर्वेचा जो माझा लेफ्ट साईडचा कोपरा आहे ती ईशान्य झाली. तो कोपरा म्हणजे दिशा कन्सिडर करतात. ही पहिली तर सर्वात मोठी चूक आहे. दिशा आयडेंटिफाय करताना ब्रह्मस्थान योग्य प्रकारे आयडेंटिफाय करणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. सेकंड महत्वाची गोष्ट, योग्य प्रकारे डिग्री आयडेंटिफाय करणे गुगल प्रकारे. आणि ही मॅप केल्यानंतर 16 डायरेक्शन 32 एंट्रान्स मॅप करणे, 45 देवतांचं स्थापना करणे प्लॅनवर. त्याच्यानंतरच आपण करेक्टली सांगू शकतो की कोणत्या दिशेला कोणता दोष आहे. ओके. आता कोणत्या दिशेचे दोष मेजरली आपण अवॉइड करावे? तर ईशान्य दिशेला जर तुमच्या टॉयलेट असेल किंवा बर्नर असेल, मी किचन स्पेसिफिकली बोलत नाही, पण बर्नर जिथून फायर एलिमेंट तयार होते. त्याचबरोबर उत्तर ईशान्य दिशा, या 2 दिशेला जर तुमच्या फायर एलिमेंट आहे किंवा टॉयलेट आहे, विसर्जनाची जागा आहे, तर हे स्ट्रिक्टली अवॉइड करावे. हे जर तुम्हाला तिथल्या तिथे रिलोकेट करून पूर्व ईशान्येला शिफ्ट करणं पॉसिबल आहे, पूर्वेला शिफ्ट करणं पॉसिबल आहे, तर तिथे पण चालत नाहीये, बट त्याला आपण रेमेडी देऊ शकतो. बट ईशान्य आणि उत्तर ईशान्य या जागा तुमच्या मेंदूच्या आहेत किंवा सबकॉन्शियस माइंडच्या जागा आहेत. उत्तर ईशान्य ही तुमच्या आरोग्याची जागा आहे. तिथे जर असेल तर त्या घरामध्ये मेजर हेल्थ रिलेटेड इश्यूज येतात, मेजर हेल्थ रिलेटेड इश्यूज. तर या स्ट्रिक्टली अवॉइड कराव्या लागतात. त्याचबरोबर अजून कोणत्या दिशेचा दोष अवॉइड करावा, तर नैऋत्य दिशेला असलेला एंट्रान्स हा स्ट्रिक्टली अवॉइड करावा. अजून पाहायला गेलं तर आग्नेय दिशेला असलेलं अंडरग्राऊंड वॉटर टँक, अंडरग्राऊंड जो सेप्टिक टँक असतो तो, बोरवेल, विहीर, हे स्ट्रिक्टली अवॉइड करावे. हे डायरेक्टली घरातील मेन पुरुषाला इम्पॅक्ट देतात किंवा मुलाला इम्पॅक्ट देतात. म्हणजे त्याचा मृत्यू होऊ शकतो कोणत्याही प्रकारामध्ये, कोणत्याही, म्हणजे फायर ऍक्सिडेंट, फायनान्शियल लॉस, आणि त्याबरोबर मृत्यू होऊ शकतो. म्हणजे मी जिथून आलोय साताऱ्यामधून, तिथेच एका नामांकित व्यक्तीचं, आता नाव घेत नाहीये, ओव्हरऑल घर चांगलं होतं, बट त्यांच्या आग्नेयला सेम दोष होता. त्यांना मी कन्सल्ट करून 8 वर्ष झाली होते, बट त्यांनी
तो काही सिरियसली घेतला नाही. बऱ्याच जणांनी बाकी इग्नोर केला. रिझन इग्नोरन्सचं असं होतं की पैसा. लोकांच्याकडे जेव्हा पैसा असतो ना तेव्हा बाकीच्या गोष्टींना लोक इग्नोर करतात. तर त्यांनी तो इग्नोर केला आणि विदिन आय गेस 2 to 3 years मध्ये त्यांच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा डेथ झाला. म्हणजे एकटाच मुलगा होता आणि त्याचाही डेथ झाला. म्हणजे वंशखंड झाला इन शॉर्ट. तर वंशखंडाचा दोष अग्नेयातल्या किंवा नैऋत्यातल्या मेजर या दोषांमुळे क्रिएट होतो. तर हे दोष तरी तुम्ही स्ट्रिक्टली अवॉइड करावे. बरोबर आहे. हा सर, मी ऐकलंय की ईशान्यामध्ये टॉयलेट किंवा किचन जर असेल तर कॅन्सर होतोच. हे खरं आहे का? होतोच असं नाही म्हणणार, त्याला बऱ्याचशा गोष्टी इम्पॅक्ट करतात. अच्छा. बट 90% केसेसमध्ये तुम्ही म्हणू शकता की 90% केसेसमध्ये हा तुम्हाला कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढतात. कॅन्सर बरोबर तुम्हाला न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम, त्याचबरोबर एड्स, अशा बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात. ओके. बट जर तुम्हाला मी अगोदर बोललो की पितरांची छाया आणि कुलदेवतेची जर छाया आहे, जर तुम्ही कुलाचार योग्य प्रकारे फॉलो करताय आणि पितरांचं योग्य प्रकारे त्यांची सेवा करताय 3 वर्षाला किंवा 5 वर्षाला, तर तुम्हाला नक्कीच याचा तेवढ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट नाही होणार. कारण माझी वैयक्तिक घरातलीच एक केस आहे, 12 वर्षापूर्वीची केस आहे ही, मी नाव नाही घेत फक्त. त्या केसमध्ये ईशान्य दिशेला त्यांच्या 9 वर्ष टोटल टॉयलेट होतं. 9 वर्ष टॉयलेट होतं तरी त्या घरामध्ये काहीही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम झाला नाही. तर त्या घरातील लोकांची वृत्ती एवढी सात्विक होती ना, हा पहिला मुद्दा. कोणाशीही बोलताना ते एकदम पॉझिटिव्ह वेने, चांगल्या इंटेंटने बोलायचे, चांगले राहायचे. बऱ्याचदा निगेटिव्ह वस्तू पण तुम्हाला पॉझिटिव्ह करून टाकते जर तुमची वृत्ती, तुमचं इंटेन्शन चांगलं असेल तर. त्याचबरोबर त्यांचा कुलाचार आणि पितरांची सेवा, म्हणजे ते जिवंत असलेल्या व्यक्तींना तेवढं प्राधान्य देत होते. त्यांची सेवा करायची, आलेल्यांची गेलेल्यांची प्रत्येकाची सेवा करायची, जनावरांची सेवा करायची, सगळ्यांना चांगल्या प्युअर इंटेन्शनने मदत करायची. त्याचबरोबर कुलाचार आणि पितरांची सेवा करायची. त्यामुळेच त्यांच्या केसमध्ये मला काही नाही जाणवलं. फक्त 9 वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये एकाला स्ट्रोक आला छोटासा, आणि त्याच्यामध्ये त्यांना काही मेजर कन्सर्न नाही आला, रिकव्हर झाला. आणि नंतर मग त्यांनी ते रेक्टिफाय केलं, बट त्यांना मेजर कन्सर्न नाही झाला. म्हणजे असं आहे, हे इम्पॉर्टंट आहे. तुमचं वागणं, तुमचं इंटेन्शन, अच्छा, हे कर्म अलाइनमेंट टेक्निकचा पार्ट आहे. ओके. सो ते 10% लोक अशी असतात ज्यांना प्रॉब्लेम नाहीये. करेक्ट आहे. ओके. हे रत्न अध्याय म्हणजे काय? म्हणजे रत्न हे तसंच झालं की घरामध्ये आपण रत्न वगैरे पुरतो किंवा ह्याचं काही शास्त्र आहे? रत्न अध्याय म्हणजे नेमकं काय? रत्नाध्याय हा एक मोठा विषय आहे. बऱ्याचशा पुराणांमध्ये रत्नाध्याय विधीबद्दल किंवा तुमचे मेटल स्थापनाबद्दल बरीचशी माहिती दिलेली आहे. तर याच्यामध्ये असं केलं जातं, आता पर्टिक्युलर दिशेचा दोष आहे ना, तो काढू शकत नाहीये तुम्ही, तर त्या ठिकाणी तुम्ही पर्टिक्युलर रत्नांची स्थापना करू शकता. ओके. तर याच्यामध्ये ब्रह्मनाभी एक पहिला प्रकार आहे. ब्रह्मनाभीमध्ये पर्टिक्युलर रत्नांची स्थापना करणे किंवा मंजुषाची स्थापना करणे. 9 दिशांचे 9 रत्न असतात, तर 9 दिशांचे 9 रत्नांची स्थापना मंत्रोच्चार पद्धतीने करून, एखाद्या प्रॉपर ब्राह्मणाला बोलून किंवा व्यवस्थितपणे रत्नांचा अभिषेक करून, पर्टिक्युलर एखादा मुहूर्ताला खूप महत्व दिलं जातं. योग्य प्रकारचा मुहूर्त काढून त्या रत्नाची 8 दिशांना स्थापना आणि ब्रह्मस्थानी एका रत्नाची स्थापना आपण करू शकतो. हा एक प्रकार येतो. त्याचबरोबर रत्न जर पॉसिबल नसतील तर त्या केसमध्ये रत्नांचे सबस्टोन येतात किंवा क्रिस्टल्स येतात, ते थोड्याशा कमी कॉस्टमध्ये मिळतात. त्याचं ब्रह्मनाभीमध्ये आपण पिरॅमिड्सचा, कॉपर पिरॅमिड्सचा यूज करून, त्याचबरोबर रत्न जर एखाद्याला पॉसिबल असेल तर रत्न वापर करून, 27 प्रकारच्या मंजुषा असतात, त्याच्यात मंजुषाचे आयटम्स असतात, ते वापर करून, त्याच्यामध्ये रत्न पण येतात, क्रिस्टल्स पण येतात, वनस्पतीज पण येतात. त्याचबरोबर घरामध्ये असलेल्या ग्रॉसरी, ज्याच्यामध्ये हळदी, बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल हळकुंड पकडा तुम्ही. त्याचबरोबर आपण कन्सिडर करतो पारा आणि डायमंडची स्टोन किंवा डायमंडची क्रश स्टँड. तर अशा प्रकारच्या वस्तू आपण वापरून आहे ना, आणि वनस्पती असतात काही ठराविक वनस्पती, जटामासी वगैरे, तर त्या वापरून आपण मंजुषा तयार करतो. किंवा त्या स्थानावर हे न वापरता डायरेक्टली जरी आपण स्थापना केली, पण मुहूर्त काढून प्रॉपरली दिवस पकडून, तरी बऱ्याचशा घरामध्ये, कारण ब्रह्मस्थान हे तुमच्या ओव्हरऑल घराला एनर्जी द्यायचं काम करतं. कारण मानवी शरीरामध्ये पण काय आहे, मानवी शरीर पण एक प्रकारचं मायक्रोकॉझोम. बरोबर. हे शरीर आणि हे विश्व मायक्रोकॉझोमवरच काम करतं. याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये असलेली पंचतत्व आणि पृथ्वीमध्ये आणि घरामध्ये असलेली पंचतत्व बॅलन्स करणे म्हणजेच वास्तुशास्त्र. तर या गोष्टी बॅलन्स करताना आहे ना, तुमची बेंबी म्हणजे तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कोणता रोग
कोणताही रोग कुठून सुरुवात होते? पोटापासून सुरुवात हा, होते. बरोबर. म्हणजे डॉक्टर काय म्हणतात की तुमचं पोट नीट ठेवा, बरेचसे Yes. रोग तुमचे तिथूनच बरे नाहीसे होतील, हो. होतील. तसाच प्रकार आहे की एखाद्या वास्तूची नाभी जर तुम्ही नीट केली किंवा एनर्जाइज केली हम्म. तर तुम्हाला ओव्हरऑल घराला एनर्जाइज करायला मदत पडते. ओके. आता रत्नाध्याय विधीमध्ये पर्टिक्युलर घरामध्ये जर नैऋत्येचा दोष आहे, फॉर एक्झाम्पल एंट्रन्सचा दोष असेल तर मी स्ट्रिक्टली रिकमेंड करेन की तुम्ही घर ते रिलोकेट करा, सोडून द्या, कारण तो बिग नो मध्ये येतो. तिथे शक्यतो मी रेमेडी देत नाही. बऱ्याच केसेसमध्ये आहेत रेमेडी, त्याचा रिझल्टही भेटतो आणि मी एक दोन ठिकाणी दिले जिथे शक्यच नाहीये. बट मी स्ट्रिक्टली रिकमेंड करेन की तुम्ही साऊथ वेस्टवाला एंट्रन्सला सोडून तुम्ही रिलोकेट व्हा. अच्छा. आता पर्टिक्युलरली जर नैऋत्येचा दोष आहे, टॉयलेट आहे, त्या दोषाला निवारण जरी आपण एखाद्या मेटल स्ट्रिपने केलं तरी तुम्ही जेव्हा ब्रह्मनाभी किंवा रत्नाध्याय विधी करताना त्या दिशेचे पर्टिक्युलर मटेरियल जास्त प्रमाणामध्ये वापरून त्या दिशेला एनर्जाइज करू शकता. अच्छा. तसंच कोणाला अबंडन्स हवाय तर तुम्ही डायमंड जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता. म्हणजे तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार आपण Okay. रत्न यूज करून मंजुषा तयार करू शकतो आणि त्याचा पर्टिक्युलर स्थापना करू शकतो आपल्या प्रॉपर्टीमध्ये. अच्छा. इन शॉर्ट हे त्याचं खाद्य आहे असं कन्सिडर करा. देवतांचं खाद्य आहे. मग हे ब्रह्मस्थानी करू शकतो किंवा आपण 45 देवतांना आयडेंटिफाय करून, फॉर एक्झाम्पल एक पाहायला गेलं तर उत्तर दिशेला एनफायचा एक झोन येतो. त्या एनफायच्या झोनमध्ये सोमदेवतेची जागा येते. त्या सोमदेवतेला काय प्रिय आहे, त्याच्या चिदवस्तू काय आहे, तर त्याला काय आवडतं, बेटल लीफ आवडतं, म्हणजे आपलं खाण्याचं पान असतं ते. Yes, yes. ते पान, त्याला खीर आवडते, तांदळाची खीर आवडते, त्याला तांदूळ आवडतो, त्याला मोती आवडतो, त्याला चांदी आवडतो. मग त्याच्या पर्टिक्युलर स्थानाला पहिलं तर आयडेंटिफाय करायचं आणि त्या ठिकाणी जर आपण या वस्तू ठेवल्या आणि शक्यतो जर पौर्णिमेला ठेवल्या, जर खड्डा करून मोठा स्पेस क्रिएट केला एअर एलिमेंट, तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये हा रिझल्ट देतात, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज देतात. आणि एनफाय मध्ये असलेला सोमदेवतेची जागा तुम्हाला इच्छापूर्तीलाही मदत करते. आता तसं इच्छापूर्तीसाठी पश्चिम दिशेला असलेला पुष्पदंत देवता जास्त मॅटर करतो, पण सोमदेवता ही तेवढीच मॅटर करते. ओके. तर ह्या रत्नाध्यायचाच पार्ट येतो, म्हणजे त्याच्या हा. चिदवस्तू किंवा तुम्ही हे क्रिस्टल्स वापरून किंवा त्याचे मेटल्स त्याचबरोबर त्याचे रत्न वापरून त्या जागेंना एनर्जाइज करायचं काम करतात. अच्छा. पण सर हे रत्न थोडे महागडे पण असू शकतात, बऱ्याच लोकांना नाही होऊ शकत ते अफोर्ड करायला. सो काही आपल्याकडे ऑप्शन आहे त्याला सोडून पण? रत्न महाग आहेत, नक्कीच महाग आहेत, कारण याच्यामध्ये थोडंसं होलसेलचा प्रकार असला तरी पण याच्यामध्ये काय बोलतो आपण त्याला, मार्जिनवाला प्रश्न आहे किंवा Yes. कमिशनवाली Yes, कन्सेप्ट yes. आहे. बरेच जण कमिशन हो. करत येतात आणि शेवटी ज्या एंड युजरकडे येते ते तिथे महाग होऊन जातात. आणि मग त्याच्यामध्ये सबस्टोन एक वापरू शकता, पण सबस्टोन पण बऱ्याचदा याच कंडिशनमध्ये महाग पडतात. तर त्यासाठी एक सोपी आणि पॉवरफुल रेमेडी किंवा ब्रह्मास्त्र रेमेडी आपण कन्सिडर करू शकतो, ती आहे पंचगव्य. ओके. बऱ्याचशा वास्तूमध्ये निगेटिव्ह एनर्जीज असतात, जिओपॅथिक स्ट्रेस असतात किंवा सूक्ष्म जीवजंतू आपण जेव्हा वास्तू बांधतो तेव्हा करताना मेलेले असतात, तर त्यांचाही दोष कुठे ना कुठे लागू झालेला असतो. तर ते दोष आणि जिओपॅथिक स्ट्रेस किंवा अस्थी पण बऱ्याच ठिकाणी असू शकतात. स्मशानासाठी सुद्धा एक पॉवरफुल रेमेडी आहे तशा झोनसाठी. पहिलं तर आपण खड्डा करून जर अस्थी वगैरे किंवा त्या गोष्टी असेल तर रिमूव्ह करतो. त्याचबरोबर चारी साईडने आपण किंवा ज्या साईडला स्मशान आहे त्या दिशेला आपण केळीच्या झाडांचं पूर्णपणे एक वॉल कंपाऊंड करायला सांगतो, केळीचे झाड लावायला सांगतो. आणि त्या घरातील व्यक्तींना पंचगव्य तयार करायला सांगतो. पंचगव्य ही शास्त्रांमध्ये दिलेली सर्वात सोपी, स्वस्त आणि ब्रह्मास्त्र रेमेडी आहे. ओके. म्हणजे ज्याच्याकडे पैसा नाहीये तोही ही रेमेडी करू शकतो. हा. करायचं काय, आपली जी गोमाता आहे ती सर्वात मोठी देणगी लाभलेली आहे आपल्याला. तर तिच्यापासून मिळणाऱ्या 5 वस्तू काय मिळतात, तिच्यापासून गोमूत्र मिळतं, तिच्यापासून शेण मिळतं, देशी गाईचं शेण घ्यायचं आहे, तिच्यापासून आपल्याला दूध मिळतं, तिचं तूप मिळतं आणि दही. 5 वस्तू शक्य नाही झाल्या तर 3 वस्तू तरी कमीत कमी घ्या आपण. 5 भेटल्या तर अतिउत्तम. या 5 वस्तू तुम्ही घेऊन त्या लिक्विड फॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तयार करा. आणि जी तुमची भूमी आहे, जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर भूमीमध्ये घर सुरू करताय तर घर सुरू करण्या अगोदर तुम्हाला मुहूर्त पाहणं गरजेचं आहे. मुहूर्त पाहून कुदळ खांदण्याचा मुहूर्त एक पाहावा लागतो. आणि तो कुदळ कुठे खांदायची त्याच्यावर पण एक शास्त्र आहे की पर्टिक्युलर दिवशी जो कुदळ खांदण्याचा मुहूर्त आहे त्या दिवशी सूर्य कोणत्या राशीमध्ये आहे त्या दिशेला कुदळ जर खांदली, तुम्ही कुदळने खड्डा खांदला तर तुम्हाला तो लखलाभ होतो. ती तुमची जागा एक्झॅक्टली आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आणि हे जे पंचगव्य तयार केले तुम्ही, ते पंचगव्य तुम्ही ओव्हरऑल प्रॉपर्टीमध्ये खड्डे खांदणार आहात, ते खड्डे खांदण्याच्या अगोदर पण टाका, खड्डे खांदल्यानंतर पण टाका
आणि जेव्हा तुमचं फ्लोरिंग तयार होईल आणि फ्लोरिंगमध्ये जेव्हा तुम्ही टाईल्स लावणार आहे त्यावेळी सुद्धा तुम्ही हे पंचगव्य मोठ्या प्रमाणामध्ये वापरा, जेणेकरून तुमच्या प्रॉपर्टीमध्ये जे जीवजंतू मेलेले असतील, ज्यांचे काही दोष क्रिएट झालेले असतील, जिओपॅथिक स्ट्रेस असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल, ह्या सर्व गोष्टी पळून जातील. याचा तुम्हाला निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार नाही. खूप पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होईल त्याच्यामुळे. ओके. त्याचं सिम्पल एक तुम्हाला हा. येस पाहिलं असेल तुम्ही, बरेचसे लोक आहेत ना शेणाची एक चकती खिशामध्ये ठेवतात त्यांच्या बरोबर. आजकाल, हो, हो. देशी गाईच्या Yes, शेणाची. yes. तर ते तुमच्या मोबाईलचे जे व्हायब्रेशन क्रिएट झालेले असतात ना त्याला दूर करण्यासाठी, Radiations. रेडिएशन्सला दूर कमी करण्यासाठी. करतात. ओके. येस. आणि आपली जी गाई असते ना त्याचा ओरा एवढा पॉवरफुल असतो ना, राईट. तर आता बरेचसे लोक आहेत ना ओरा शास्त्रामध्ये ओरा पहिली गोष्ट तर मेजर करू शकत नव्हते. आता नवीन नवीन साधनं आणले Technology झाली. की ओरा तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. बरोबर. तर Major तुम्ही गोष्ट. सध्या ऑरा जर तुमचा चेक केला किंवा कोणत्याही व्यक्तीने जर ऑरा मशीनच्या साहाय्याने चेक केला आणि गाईला जर जाऊन तुम्ही गळाभेट केली, जर तिने परमिशन दिली, तर ती शक्यतो थोडीशी अग्रेसिव्ह असते, बट तिला स्पर्श करून जरी आला तुम्ही आणि त्याच्यानंतर जर तुम्ही तुमचा ऑरा चेक केला अच्छा. तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये Changes. 10x ओके. मध्ये चेंजेस झालेले दिसतील. सो इतकी पॉवरफुल इतकी पॉवरफुल आहे एनर्जी. त्यामुळे देशी गाय जर तुम्हाला घरामध्ये जर तुम्हाला तिची सेवा करता आली तर तिची सेवा करा. पण तिची सेवा करताना ओव्हरऑल जर प्रॉपर्टी चांगली मोठी असेल तर तिची आग्नेय, दक्षिण आग्नेय, दक्षिण ठिकाणी तिचा गोठा करा किंवा वायव्य ठिकाणी अच्छा. गोठा करा. नैऋत्य आणि ईशान्य साईड स्ट्रिक्टली अवॉइड करा तिच्यासाठी. अच्छा. अदरवाईज तिला इम्पॅक्ट होईल जास्त. बरोबर. सर, घरामध्ये ना बरेच प्रॉब्लेम्स असतात. जसं की कुणाला कन्सिव्हिंग मध्ये प्रॉब्लेम आहे, बरेच वर्ष झालेत लग्नाला पण तरी संतती प्राप्ती नाही होते, तर वास्तू कारणीभूत असू शकते का ह्यामुळे? येस, वास्तू 200% कारणीभूत असते. ओके. त्याचबरोबर तुमचा कुलाचार महत्वाचा असतो. तुमचा पितरांचे जे विधी आपण डिस्कस केले ते महत्वाचे असतात आणि पत्रिकेमध्ये काही स्पेसिफिक दोष असतात ते महत्वाचं असतं. फक्त वास्तू बघून नाही चालत, आपल्याला ओव्हरऑल सर्व गोष्टी किंवा 360 डिग्री हॉलिस्टिक अप्रोच पाहावा लागतो. हॉलिस्टिक अप्रोचमध्ये ह्या बाकीच्या गोष्टी तर आपण डिस्कस केल्याच, पण वास्तूमध्ये कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण पाहू शकतो की तुम्हाला कन्सिव्हिंगचा प्रॉब्लेम आहे का नाहीये. तर पहिली गोष्ट तर हा प्रॉब्लेम स्टेटमेंट झाला की तुम्हाला कन्सिव्ह होत नाहीये कोणाला तरी. तर कन्सिव्ह न होण्याची काय कारण आहेत, त्याला इनडेप्थ मध्ये जावं लागतं आपल्याला. इनडेप्थ मध्ये जायचं म्हणजे काय, रूट कॉज त्याचा आयडेंटिफाय करायचा. तर ती चर्चा करूनच सॉर्ट आउट होतो. म्हणजे आपण पहिल्यांदा पती पत्नीशी बोलतो की एक्झॅक्टली तुम्हाला कन्सिव्ह होत नाही त्याचं रिझन काय आहे. तर मग त्याच्यामध्ये मेनी रिझन्स असू शकतात की नाही माझ्यामध्ये एनर्जी कमी आहे किंवा शुक्राणू कमी आहे. तसंच स्त्रीमध्ये अंडकोशची बेबी तयार होत नसतील, सायंटिफिक म्हणजे किंवा आपण डॉक्टरच्या भाषेमध्ये पाहायला गेलो तर. किंवा काही पती पत्नी म्हणतील की आम्हाला दोघांच्या बद्दल अट्रॅक्शनच नाही. एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे. किंवा ते बोलतील की नाही यापैकी काहीच नाहीये तरी सुद्धा आम्हाला आहे ना कन्सिव्हच होत नाही, आम्ही प्रयत्न करतोय, आम्हाला एकमेकांबद्दल अट्रॅक्शन पण आहे तरी सुद्धा कन्सिव्ह होत नाहीये. तर आता हे ते दोन प्रॉब्लेम स्टेटमेंट तयार झाले. एक तर अट्रॅक्शन नाहीये. अट्रॅक्शन का नाहीये, तुम्ही झोपताय कुठे. तुम्ही जर घराच्या ईशान्य आणि उत्तर ईशान्येला झोपत असाल तर तुम्हाला इन शॉर्ट अट्रॅक्शन तयारच होणार नाहीये. पती पत्नीची भावनाच तयार होणार नाहीये. म्हणजे न्यूली जे वेड्स कपल असतील ते जर ईशान्येत झोपले तर त्यांना कन्सिव्हिंगची भावना कशी तयार होईल किंवा अट्रॅक्शनची भावना कशी तयार होईल. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, जर हा विषय नाहीये तर कन्सिव्ह करणारी एक जी एनर्जी फील्ड असते वास्तूमध्ये, पूर्व ईशान्य दिशेला एक जागा आहे, तिथे एक देवता आहे. त्या देवतेची जागा जर डिस्टर्ब असेल, तिथे तुमच्या बर्नर असेल, तिथे तुमच्या टॉयलेट सीट असेल, तिथे तुमच्या वॉशिंग मशीन असेल, तर तुमची कन्सिव्हच होऊन देणार नाही ती जागा, कारण ती एनर्जी फील्ड डिस्टर्ब आहे. तर त्या एनर्जी फील्डला पहिलं तर नीट करणे म्हणजे तिथे रेमेडी न करता त्या गोष्टी रिलोकेट करणे. हा पहिला विषय. रिलोकेट करून तुम्ही त्याच्यामध्ये रिझल्ट घेऊ शकता. मग तिथे कोणत्या गोष्टी ठेवायच्या? तिथे तुम्ही त्या पर्टिक्युलर देवतेसाठी आहे ना सुंठ ठेवू शकता. ओके. त्या देवतेला सुंठ प्रिय आहे. तर पूर्व ईशान्येला एक्झॅक्टली आयडेंटिफाय करून, म्हणजे ईशान्येपासून पूर्व ईशान्येच्या भागामध्ये जर सुंठ ठेवली तर ती देवतेची जागा, आप आणि आपोत्स देवता येते, ती देवतेची जागा ऍक्टिव्हेट होते. ओके. त्याने बराचसा प्रभाव होतो. तिथे स्टील तुम्ही ऍड करू शकता. ह्याने तुमचा बराचसा फरक क्लिअर होऊन जाईल, बरेचसे विषय क्लिअर होऊन जातील. अच्छा. ओके. तसंच बिझनेसमध्ये ना ग्रोथ नाही मिळत आहे, म्हणजे खूप स्ट्रगल करतायत, बिझनेसमध्ये ग्रोथ नाही आहे. जे लोक जॉब करतायत त्यांना जॉबमध्ये सक्सेस नाही आहे, प्रमोशन्स होत नाही आहे. तर त्यासाठी वास्तूमध्ये कोणता दोष असेल तर मग हा प्रॉब्लेम होऊ शकतो?
आता बिझनेस आणि जॉब दोन्ही डिफरंट गोष्टी आहेत. हम्म. तर बिझनेसमध्ये पाहायला गेलं तर कोणत्या गोष्टीमुळे ग्रोथ होत नाहीये. तुमची कमर्शियल प्रॉपर्टी असू शकते, तिथे प्रॉब्लेम असू शकतात. कमर्शियल प्रॉपर्टी बरोबर तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये जिथे राहताय, ओके. आता पहिल्यांदा ती पाहावी लागते. कारण अल्टिमेटली तुम्ही 8 तास किंवा 9 तास तिथे झोपणार आहात. येस. तुम्ही 12 महिने आणि 365 डेज तुम्ही तिथे स्पेंड करणार Yes. आहात 8 तासासाठी. तर इन शॉर्ट सबकॉन्शियस माइंडचा पॅटर्न तुम्ही तिथे तयार करणार आहात किंवा विचार सगळे तिथे तयार होणार आहात. एनर्जी तिथून घेणार आहात आणि ती एनर्जी तुम्ही तुमच्या कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये किंवा ऑफिसमध्ये जाऊन अप्लाय करणार आहात. ओके. तर या केसमध्ये सुरुवातीला तुमची रेसिडेन्शियल प्रॉपर्टी पाहणं गरजेचं आहे. आता ग्रोथ होत नाहीये तर त्याचं रिझन काय आहे? आता पाहायला गेलं तर दक्षिण दिशेला एखाद्याचा एंट्रन्स आहे. दक्षिण आग्नेयचा एंट्रन्स S2 चा जर एंट्रन्स आहे आणि जर तो व्यक्ती बिझनेस करत असेल तर नक्कीच तो त्याच्या कामगारांवर जास्त पैसा खर्च करत असेल. त्यांच्याकडे जास्त पैसा त्याचा म्हणजे कामगारांच्यावर जात असेल कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये. तो कामगारांचं जास्त ऐकत असेल. त्यामुळे त्याचं डिसिजन मेकिंग कामगारांच्यावर अवलंबून आहे. येस. ऑटोमॅटिकली मग त्याची प्रोग्रेस तिथे थांबणार आहे. हम्म. तर प्रोग्रेस का होत नाहीये हे पहिलं आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण सेकंड लेगला जाऊ शकतो डिटेल आउट करून की कोणत्या रिझनने तुमची प्रोग्रेस थांबली आहे. ओके. तुम्हाला अपॉर्च्युनिटीज भेटत नाहीये म्हणून प्रोग्रेस थांबली आहे का तुम्ही वैयक्तिक गोष्टी डिसिजन चुकीचे घेत आहेत त्यामुळे थांबलेले आहे येस. का तुम्ही गव्हर्नमेंट रिलेटेड चुका करताय, ऍडमिनिस्ट्रेशन चुकीचं आहे का? ओके. ऍडमिनिस्ट्रेशन चुकीचं आहे तर तुमच्या पूर्वेला दोष आहे. हम्म. तुम्हाला अपॉर्च्युनिटीज येत नाहीये त्यामुळे प्रोग्रेस थांबली तर उत्तर दिशेला तुमच्या काहीतरी दोष आहे. रेड कलर असू शकतो, टॉयलेट सीट असू शकतो किंवा बर्नर असू शकतो. ते मूळ कारण आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. ओके. मग ते क्लिअर होऊन जातील हा, गोष्टी. मग ते गोष्ट आयडेंटिफाय करणे, पर्टिक्युलरली रेमेडी जर पॉसिबल असेल तर रेमेडी करणे, नसेल पॉसिबल तर रिलोकेट करणे. अच्छा. ओके. आणि त्याच्यानंतर मग ऍडव्हान्स रेमेडीज येतात. ओके. घरामध्ये म्हणजे कपल जेव्हा लग्न होतं काही वर्षांनी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे चान्सेस बनतात. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की राधाकृष्णाची मूर्ती तिथे असेल तर ते प्रॉब्लेम होऊ शकतात. तसंच अजून काही काळजी घ्यायला पाहिजे का ज्याच्यानी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तिथून म्हणजे हे प्रॉब्लेम होणारच नाही? एक्स्ट्रा मॅरिच्युअल अफेअर किंवा मी स्पष्ट भाषेमध्ये बोलायला गेलं तर व्यभिचार हा शब्द वापरतो. त्यांचं लग्न झालंय, ते दुसरीकडे म्हणजे ऑलरेडी त्यांचं लग्न झालंय, त्यांची अर्धांगिनी आहे, तरी सुद्धा जर ते दुसरीकडे जात असतील तर त्या केसमध्ये नैऋत्य दिशा ही मेन कारणीभूत आहेच. जसं मी सांगितलं की राधाकृष्णाचे जर फोटो किंवा मूर्ती नैऋत्य दिशेला स्पेसिफिकली आली तर हा तो इम्पॅक्ट तुम्हाला दिसेलच. त्याचबरोबर जर नैऋत्य दिशेला तुमच्या एंट्रन्स असेल ना, दक्षिण नैऋत्यपासून पश्चिम नैऋत्य या भागामध्ये जर तुमचा एंट्रन्स असेल, सेप्टिक टँक असेल, तरी सुद्धा व्यभिचाराच्या केसेस बऱ्याच केसेसमध्ये आयडेंटिफाय केले. त्याचबरोबर ईशान्य दिशेला असलेला बर्नर आणि टॉयलेट सीट हा पण तुमच्या मानसिकतेवर इम्पॅक्ट देतो. कारण ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडची किंवा माइंडची जागा आहे. पण तुमचं मनच जर थाळ्यावर नाहीये तर तुम्ही बाहेर जाणार आणि असले चुकीचे कृत्य करणारच. ओके. म्हणजे या गोष्टींची काळजी घ्यावी की ईशान्य दिशेला असलेलं टॉयलेट किंवा बर्नर हे स्ट्रिक्टली अवॉइड करा. नैऋत्य दिशेला असलेला सेप्टिक टँक स्ट्रिक्टली अवॉइड करा. ओके. नैऋत्य दिशेला एंट्रन्स स्ट्रिक्टली अवॉइड करा आणि राधाकृष्णाचा फोटो अवॉइड करा. ऑटोमॅटिकली होईल. त्याचबरोबर अट्रॅक्शन कोणत्या दिशेला रिप्रेझेंट करतं तर उत्तर आणि वायव्यच्या मध्ये एक उत्तर वायव्य दिशा आहे. तर ती दिशा अट्रॅक्शनची आहे आणि तिथे जर इम्बॅलन्स असेल म्हणजे काय, तिथे जर टॉयलेट असेल आणि तिथे जर पर्टिक्युलर पदामध्ये म्हणजे N2 पदामध्ये जर एंट्रन्स असेल तेव्हा ही एनर्जी नागदेवतेची एनर्जी ऍक्टिव्हेट होते. ओके. आणि ती एनर्जी ऍक्टिव्हेट झाल्यानंतर घरातील स्त्रीला म्हणजे मी म्हणत नाही की फक्त पुरुषच व्यभिचार करतायत, स्त्रिया पण आजकाल करायला लागलेत. तर त्या दोन्ही केसेसमध्ये एक्स्ट्रा मॅरिच्युअल अफेअर होण्याचे चान्सेस वाढतात. अच्छा. होतीलच असं नाहीये. हा. शेवटी तुमचं इंटेन्शन, तुमचं कर्म मॅटर करणार आहे, बरोबर. बट चान्सेस वाढतात. ओके. घरामध्ये जो व्यक्ती आता समजा नवीन घर घेतोय त्यांनी कोणते दोष अवॉइड करायचे, कोणते असे मेजर गोष्टी आहेत जे त्यांनी अवॉइड केलं तर लाईफमध्ये त्याला म्हणजे प्रोग्रेसच येईल आणि म्हणजे कुठे इश्यू नाही येणार लाईफमध्ये? दोष कोणते अवॉइड करायचे आहे गेस ते ईशान्य उत्तर ईशान्य दिशेला असलेला टॉयलेट सीट आणि बर्नर, त्याच दिशेला असलेलं वॉशिंग मशीन, डिशवॉशर हे स्ट्रिक्टली अवॉइड करावं. त्याचबरोबर नैऋत्य दिशेला म्हणजे दक्षिणेपासून पश्चिम नैऋत्यपर्यंतच्या भागामध्ये असलेला एंट्रन्स हा स्ट्रिक्टली अवॉइड करावा. त्याचबरोबर आग्नेयपासून दक्षिणेपर्यंतच्या भागामध्ये असलेला अंडरग्राऊंड वॉटर टँक,
आणि सेप्टिक टँक हा स्ट्रिक्टली Okay. अवॉइड करावा. या 3 गोष्टी मेजरली अवॉइड कराव्या आणि याचे वेगवेगळे परिणाम आहेत. आग्नेय दिशेचा दोष असेल तर तो घरातील मुलाला किंवा पुरुषांना इम्पॅक्ट देईल. उत्तर आणि ईशान्य दिशेचा दोष महिलांना इम्पॅक्ट देईल. म्हणजे हे ॲक्सेलवर काम आहे. ईशान्य आणि Okay. नैऋत्येला इम्पॅक्ट झाला तर जास्त प्रमाणामध्ये त्याची तीव्रता वाढेल. अच्छा. म्हणजे फॉर एक्झाम्पल ईशान्येला तुमच्या टॉयलेट सीट आहे हम्म. आणि नैऋत्य दिशेला तुमचा एंट्रन्स आहे, हम्म. तर त्याचा प्रभाव तुमचा 100% वाढतो. ओके. ईशान्येचा टॉयलेट तुम्हाला एका लेवलला प्रॉब्लेम क्रिएट करेल, पण नैऋत्य बॅलन्स आहे तर कुठेतरी बॅलन्सिंग अच्छा. होईल. बट ईशान्येचा दोष आणि नैऋत्येचा दोष जर दोन्ही जुळून पण, आला, हा. ऍक्सेल क्रिएट झाला, तर तुम्हाला 100% इम्पॅक्ट जास्त प्रमाणामध्ये दिसणार. तसंच अग्नी आणि वायव्याच्या दोषाचा आहे. हम्म. ती एनर्जी इम्पॅक्टेड होते, दोन्ही दिशेला इम्पॅक्ट होते, मग त्याचा जास्त प्रभाव होतो. सर खूप छान पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात. थँक्यू सो मच. मला हे विचारायचं तुमची वास्तू पाहण्याची टेक्निक कशी आहे? जशी सगळ्यांची युनिक पद्धत असते तशी तुमची कोणती पद्धत आहे? तुम्ही काय पहिले सगळ्यात लक्ष देता कोणत्या गोष्टीवरती? सुरुवातीला तर आपण वास्तू कोणत्या प्रकारची आहे, रेसिडेन्शियल वास्तू आहे, कमर्शियल आहे का इंडस्ट्रियल वास्तू आहे, या 3 पार्टमध्ये डिव्हिजन होतं. रेसिडेन्शियल वास्तूमध्ये पण 2 पार्ट होतात की तुमची नवीन वास्तू बांधायची आहे, तुमचं भूमी परीक्षणपासून स्टार्ट होतं. जुनी असेल तर ते प्रॉब्लेम बेस अनालिसिसवर स्टार्ट होतं. आता जुन्या वास्तूमध्ये आपण कसं करतो, जुन्या वास्तूमध्ये पहिल्यांदा तर आपण घराचा फ्लोअर प्लॅन घेतो, त्या जागेचं लोकेशन घेतो आणि त्याच्यानंतर त्या प्लॅनवर आपण डिग्री आयडेंटिफाय करतो. ओव्हरऑल गुगल मॅपवरून किंवा गुगल प्रोवरून आपण डिग्री आयडेंटिफाय करतो. एक्झॅक्ट ब्रह्मस्थान आयडेंटिफाय करून 16 दिशा, 32 दरवाजे, 45 देवताज मॅपिंग करतो. हे मॅप करताना घरातील व्यक्तींकडून FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट घेतला जातो की तुम्हाला कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत. तो प्रॉब्लेम बऱ्याचदा काय होतं की आपल्याला कन्सल्ट करताना फी देत आहेत म्हणून बऱ्याचदा 2 प्रॉब्लेम एक्स्ट्रा ऍड केले जातात. येस. तर जे प्रॉब्लेम्स आहेत ना, त्या प्रॉब्लेमला मायन्यूट लेवलला आपल्याला चेक करावं लागतं की हा प्रॉब्लेम कुठून आलाय, बॅकग्राऊंड काय आहे, कोणत्या रिझनने आलाय, कधीपासून आलाय, ते सगळं आयडेंटिफाय करून आपण एक्झॅक्टली मूळ प्रॉब्लेम पर्यंत जातो. त्याचं अनालिसिस आपल्या प्लॅनवर चेक केल्यानंतर आपल्याला समजतं की या प्रॉब्लेमचं रिझन हा. या पर्टिक्युलर दिशेला Solution. आयडेंटिफाय झालेलं आहे आणि हा. सोल्युशनही तिथूनच मिळेल. ओके. आणि त्या प्रकारे आपण जुन्या वास्तूंसाठी कन्सल्टेशन करतो. अच्छा. ओके. आणि नवीन वास्तू असेल तर सुरुवात भूमी परीक्षणपासून होते. एखादी भूमी सुपीक आहे का, चांगली आहे का, तिथे एनर्जी कशी आहे ती आयडेंटिफाय केली जाते. ऑरा स्कॅनर पण चेक करतो किंवा बऱ्याचदा त्या भूमीमध्ये गेल्यानंतर आपला स्वरविज्ञानानुसार कोणती नाडी चालू आहे, त्या दिशेला गेल्यानंतर कोणकोणत्या नाडी, सुषुम्ना नाडी चालू आहे, सूर्यनाडी चालू आहे का चंद्र नाडी चालू आहे, ओके. त्याच्यावरून आपल्याला बऱ्याचदा एनर्जी समजतात. नाडी स्वतःची चेक केल्यानंतर आपल्याला एनर्जी कळते की या दिशेमध्ये कोणकोणत्या एनर्जीज आहेत, म्हणजे सूक्ष्म रूपाने, दृश्य अदृश्य रूपामध्ये त्याचा भास होतो. ते आयडेंटिफाय केल्यानंतर आपण भूमी परीक्षणमध्ये त्या जमिनीमध्ये असलेली माती त्याचं परीक्षण करतो. तिथे निगेटिव्ह एनर्जी असेल तर पंचगव्य वगैरे, जिओपॅथिक स्ट्रेस आहे का, त्यासाठी पण ऑरा स्कॅनर वगैरे यूज केले जातात. प्रत्येक वेळी ऑरा स्कॅनरची गरज पडत नाही, काही स्पेसिफिक केसेसमध्येच गरज पडते. जिओपॅथिक स्ट्रेस असेल तर स्पेसिफिक रेमेडीज यूज करून त्याला रेक्टिफाय करतो. आणि त्याच्यानंतर मग आपण जेव्हा आर्किटेक्ट बरोबर किंवा क्लायंट बरोबर बसतो तेव्हा ओव्हरऑल ट्राय करतो की संपूर्णपणे चांगल्या प्रकारे आपल्याला वास्तू कशी बसवता येईल. अच्छा. ती बसवली जाते. आणि जेव्हा भूमीलाच आपण कन्सिडर करतो ना, तेव्हा भूमी लेवलला आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जसं क्लायंटचं बजेट असेल, क्लायंटच्या बजेटनुसार आपण रत्नाध्याय विधी, अष्टदिक्पाल विधी हे अप्लाय करत जातो. ओके. अशा प्रकारे इन शॉर्ट आपण एंड टू एंड सगळं पाहिलं जातं. हे पाहिल्यानंतर पण घर कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला घरामध्ये कोणकोणते कलर्स असायला हवे, बेडशीटचे कलर, त्याच्यानंतर तुमच्या ओव्हरऑल सगळे कलर, येस, रंगसूत्र टोटली डिफरंट पडतं, रंगसूत्र मॅटर करतं. सर्व गोष्टी पाहिल्या जातात. आयडल्स कोणकोणते असायला हवेत, घड्याळ कोणत्या दिशेला असायला हवे, वस्तू कोणकोणत्या दिशेला असायला हव्या, तुमच्या खूप सारे बारीक सारीक क्वेश्चन्स असतात लोकांचे, पूजाघर वगैरे, झोपण्याची जागा. मग हे एंड टू एंड सर्व गोष्टींचा आपण अनालिसिस करून त्याच्यावर डिस्कस करतो. म्हणजे एका कोणत्याही घराला कन्सल्ट करताना ना, मिनिमम जर 2 फ्लोअरचं घर असेल तर 6 ते 8 महिने आपल्याला कन्सल्टेशनला जातात. ओके. 2 व्हिजिट तरी आपण त्याच्यामध्ये देतो. एक सुरुवातीची भूमी परीक्षणची, बाकीची एका व्हिजिटमध्ये आपण पूर्ण आर्किटेक्ट आणि जो क्लायंट असेल त्याच्याबरोबर एंड टू एंड गायडन्स करतो. आणि फायनल ऑन द वे जाताना त्यांच्या घरामध्ये सगळं व्यवस्थित झाल्यानंतर एकदा चेक करायला किंवा ऍडव्हान्स रेमेडी करायची असेल तर ती करण्यासाठी आपण पाहिलं जातं. ओके. त्या पद्धतीने. ओके. सर, मी तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. कुणाला जर वास्तू परीक्षण करायचं असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि थँक्यू सो मच. इतकी छान माहिती आणि एक
जरा वेगळ्या गोष्टीवरती आपण डिस्कशन केलं सुरुवातीला. सो मला पण खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांनाही ते आवडलं असेल आणि तुम्ही पण सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. जर कोण नवीन घर घेत असेल, तुम्हाला वास्तूमध्ये काही चेंजेस करायचे असतील, तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकतात. सो थँक सो मच. थँक सर. तुम्ही आलात. आपण लवकरच नवीन एक पॉडकास्ट घेऊन येऊ. ज्या गोष्टी आपण नक्कीच. मगाशी डिस्कस केल्यात त्या राहिल्यात, आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये ते कव्हर करू नक्कीच आणि नक्कीच भेटू आपण परत एकदा. धन्यवाद तुम्ही मला इथे धन्यवाद. बोलवलं. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.